नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला. आज तारीख आहे 24/12/2025. तर आज बघणार आहे आपण आजचा कांदा बाजार भाव, उन्हाळ कांदा आणि लाल कांदा बाजार भाव. तर टाइमपास न करता बघूया आजचा कांदा बाजार भाव. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जाईल. काय भाव गेले कांदे? 1577. 1577. कुठले तुम्ही? राजापूर. बियाणं कुठलं होतं? चायना. दादा काय भाव गेले कांदे? 365. कुठले तुम्ही? चिचुंडी. याच्या पहिले आणला होता कांदा? काय भाव गेला होता? 1800 ना. आज 365. काय भाव गेले कांदे? 1740. कुठले तुम्ही? पिंपळकोटा. बियाणं कुठलं होतं? दादा काय भाव गेले कांदे? 1215. 35. 65. कुठले तुम्ही? दामुडा. बियाणं कुठलं होतं? दादा काय भाव गेले कांदे? 741. 741. कुठले तुम्ही? काय भाव गेले कांदे? काय भाव गेले? काय भाव गेले दादा? 1500 रुपये. 1500. कुठले तुम्ही? अंकुलगाव. बियाणं कुठलं होतं? घरचंच होतं. घरचं होतं. परवडला का कांदा? काय तर परवडला. हा? कांद्याचे उत्पन्न नाही करा पाहिजे असं. घरचं ऍव्हरेज द्याय ना. आवरेज द्याय ना. काय आवरेज दिलं एकरी? एकरी फक्त असे 2 गाड्या नाही पुरायचे. 2 गाड्या. आणि खर्च किती झाला? खर्च एकरी 40,000 रुपये. 40,000 रुपये. खर्च पेटून घ्या यंदा. काय आता खर्च पिटणं अवघड. अवघड आहे. आता काय भाव गेले कांदे? 1100 रुपये. हा? 1100. 1100. कुठले तुम्ही? अंकुलगाव. अंगुलगाव. बियाणं कुठलं होतं? बियाणं घरचंच होतं. घरगुती. आकाशातला कांदा बिघेतला एकरातला? हे काय 10 गुंठ्यातलं. 10 गुंठ्यातला. परवडला का कांदा? कांदा काय? नाही परवडलं. काय अपेक्षा होती तुमची? काय भाव झाला पण? कुठं जायचं. 1,500च्या पुढे तरी जायला पाहिजे. तर काहीतरी खर्च बिरच निघला असता. काय खर्च आला 10 गुंठ्याला? 20,000 खर्च आला. आणि का आवरेज दिलं? आवरत एवढं निघेल 10 गुंठ्यात. एवढं 7-8 क्विंटल. क्विंटल. आता काय निघणार? 20,000 रुपये खर्च आला. आणि काय 7-8 क्विंटल मध्ये काय होईल? काय हो गेले दादा कांदे? 1400 रुपये. 1400. कुठले तुम्ही? अंकुलगाव. अंगुलगाव. परवडला का कांदा? काय परवडेल नाही सध्या आता काय. काय आवरेज काय दिले एकरी? आवरेज एकरी निघेल 50-60. 50-60 क्विंटल. खर्च किती आला? खर्च तेवढाच 50-60. 50-60 खर्च तेवढाचे. मग आता खर्च भेटेल का याच्यात? खर्च नाही भेटणार आहे. नाही भेटणार. तुमची काय अपेक्षा आहे? सरकारकडून काय मागणी आहे का? काय व्हायला पाहिजे? कांद्याचे भाव काय झाले पाहिजे? काय वाढले पाहिजे? 2-2.5 रुपये विकला पाहिजे कांदा. तर काहीतरी परवडन तरी परवडेल. शेतकऱ्याला. नाही तर हे असं चालू राहिलं तर 1500 रुपये तेवढं खर्च छान. खर्च आहे. बरोबर आहे. असेच भाव चालू राहिले तर शेतकरी शेती करणं सोडून द्यायला बरं. सोपं नाही ना आता. मजुरी खूप झाली ना. मजुरी खूप आहे. मजूर भेटाय नाही. कांदा काढायला मजूर भेटाना, लावायला भेटाना. बरोबर. दादा काय भाव गेले कांदे? 1300 रुपये. कुठले तुम्ही? पिंपळकुटा. परवडला का कांदा? हा परवडतं पण मग आता चालू आहे. चालू आहे. खर्च भेटेल का आता यंदा? काय आता खर्च भेटतो हं? त्याच्या पाण्या काय भाव झाला आणि हे काय भाव झाला काय अपेक्षा होती तुमची? काय भाव जाईल पण? तुम्हाला गण 2,000 पुढून तरी जायला पाहिजे होते पण नाही गेले. मग आता काय नाही जाऊ नाही राहिले. भाव नाही तशा. काय भाव गेला दादा कांदे? 1539 रुपये गेले भाऊ. 1539. परवडले का? काय ते परवडले जाट. हा? काय होणार? हा? नाही परवडली. नाही परवडत. काय अपेक्षा होती तुमची? काय भाव जायला पाहिजे? 2000 तर जायला. 2,000 तरी जायला पाहिजे होते. खर्च भेटला असता तर. आता नाही फिटल का? खर्च भेटेल या? 1539 रुपये गेली. हे कांदे 1409 रुपये. 1409. कुठले तुम्ही? नाटेगावचे. नाट्य. परवडला का कांदा यंदा? हो शेतकरी खुश आहे. एकच नंबर. एकच नंबर. हो खुश आहे. बियाणं कुठलं होतं याचं? घरचंच आहे. घरगुती बियाणे. काय भाव गेले कांदे? 13,75. हा? 13,75. कुठले तुम्ही? कोळम. परवडले का कांदे यंदा? हा? म्हणजे असे भाव राहिले शेतकऱ्याला परवडन का म्हणा आता शेती करायला?
दोन एकरात आहे कांदे काढून आले ते. अवरेज नाही दिले यंदा. खर्च किती आला 2 एकरी? आता 80-90 80-90 हजार. ना आता खर्च पेटन का याच्यात? नाही हं? खर्चच नाही भेटत. काय करायचं म्हणा, सरकारला काय मागणी आहे तुमची? काय भाव काय व्हायला पाहिजे तर शेत कमी 3,000 रुपये तरी भाव द्यायचा. 2-3 हजार तरी भेटला पाहिजे तर काहीतरी शेतकऱ्याचा खर्च भेटत नाही तर असं राहिलं तर काहीच नाही व्हायला. बरोबर असे भाव दिले काही खरं नाही. बरोबर काहीच खरं नाही. शेतकरी फ्युचर मध्ये शेती करणं बंद करून टाका शेतकरी. केलं तरी चालेल असं आहे आता. मग यात्रा 15-20 क्विंटल आवरेज नाही राहिलं कांद्याचं. बरोबर. करू शकत नाही एवढं भाव नाही. आणि पावसामुळं पावसामुळे पूर्ण आवरेज येते. काय भाव गेले कांदे? 1700. 1700. कुठले तुम्ही? नगर फुल. काय भाव गेले कांदे? 1631 1631. कुठले तुम्ही? उस्माडी उस्माडी. बियाणं कुठलंय? बियाणं घरचं दादा काय भाव गेले कांदे? 900 रुपये गेले. 900 रुपये. परवडले का कांदे? काय परवडले आता त्यांना 8 महिने झाले 8-9 महिने झाले सांभाळून राहिले. सांभाळून राहिले. हं? तरी होईल एवढं सांभाळून नेहमी सडेले घरी फेकून दिले. निम्मे फेकून दिले सांभाळून. तरी मग कांद्याला भाव नाही वाढले. नाही 800-900 रुपये काय होतं? खर्च भेटला काय यंदा? काय आता भेटला हो. गाडी झाली ते लेबरच नाही निघून राहिले. खर्च तर पूर्ण घरातून घरातून खिशातूनच पैसे आहे. काय तुम्हाला काय वाटतं पुढची पिढी शेती करून का असे भाव राहिले? असे जर भाव राहिले ते आता 5 एकर लावले होते. 3 लाख खर्च झाला होता. 2 लाख दिवस सोलणे झाले. 1.5 लाख परत घरातून टाकले. सगळे अर्धा काय लावले पुढची पिढी कांदे? पुढची पिढी ते शेती नाही गव्हर्नमेंटची चुकीची नियम आहे. गव्हर्नमेंटनं काहीतरी नियम लावायला पाहिजे. व्यवस्थित हमी भाव दिले. 2 रुपये भेटले. एक भाव ठरून दिला पाहिजे का हा भाव भेटणार तुम्हाला. पुढची पिढी नाही करत शेती. नाही करत नाही तर असं राहिलं तर. अहो घरातून घोडे येतात काय करा. बरोबर. पावती हा काय भाव गेले कांदे? कांदे 500 रुपये गेले खादड होते. 500 रुपये गेले. याच्या पहिले कांदे आणले होते का? हा आणले होते. काय भाव गेले ते? मागच्या पक्षात आणले होते 2300 रुपये. 2300 रुपये. मग आता हे शेवट संपला. यंदा कांदा परवडला का? नाही परवडला. काय तर खर्च भेटला का यंदा? नाही खर्च कसं नाही. अवघड आहे यंदा. वातावरण खराब. कांदा सांभाळला भाव नाही कांद्याला. गेले कांदे 1250. 1250. कुठले तुम्ही? नगर नगर सर. बियाणं कुठले? भरतं परवडला का कांदा? काय नाही परवडलं. मग काय अपेक्षा आहेत तुमची? 2-1 हजार तरी जायला पाहिजे तर खर्च भेटला असता. तिथे कशातला एकरातला बिघेतला? बिघात काय खर्च आला? काय खर्च आला? काय भाव गेला दादा कांदे? 1352. कुठले तुम्ही? अंदरसोल. बियाणं कुठलं? घरचं. परवडला का कांदा यंदा? हा काय अपेक्षा होती तुमची? काय भाव जायला पाहिजे होता? 1800-2000 तर काहीतरी परवडला असतं. काय एकरातला एक बिघेतला? एकरातला. काय आवरेज दिली एकरी? काय दिला 20-25. 20-25. खर्च काय आला एकरी? हा 60-70 हजार. आता खर्च भेटून घ्या याच्यात. नाही भेटायचं ना. हा काय सांगणार तुम्ही सरकारला? का काय याच्याबद्दल काय केलं पाहिजे? नाही सांगायचं. दादा काय भाव गेले कांदे? 1718. 1718. कुठले तुम्ही? नगरसोल. बियाणं कुठलं होतं? दादा काय भाव गेले कांदे? 1656 रुपये. 1656. कुठले तुम्ही? कोळगावचे. कोळगाव. बियाणं कुठलं होतं? खर्च दादा काय भाव गेले कांदे? 326 रुपये. 326. काय भाव गेले कांदे? काय भाव दिले? 1500. कुठले तुम्ही? राजापूर. बियाणं कुठलं होतं? बियाणं घरचं. घरगुती. परवडले का कांदे? परत नाही ते हवामान काच आहे हा माल माल चांगला आहे. माल एवढा भारी. काय अपेक्षा होती तुमची? काय भाव जायला पाहिजे? 2च्या पुढे तरी जायला पाहिजे होते ना. तर काहीतरी परवडलं काहीतरी असतं. काय आवरेज दिलं आज? आवरेज काय या करामध्ये एवढे नाही. हा 40 क्विंटलच्या आसपास गेले. 1 एकरामध्ये 40 क्विंटलच्या आसपास. खर्च किती आला एक किती?
खर्च 40-45 हजार खर्च आला. आणि परवडले का खर्च भेटला का नाही पिठं. अजून औषधाचेच फिटले नाही तर नमस्कार हो. आलं नमस्कार नमस्कार व्हिडिओ बघत राहतो म्हणून म्हणतो चला एकदा भेटून घेऊ. काय भाव गेले कांदे काय भाव गेले 16.5. 1650. कुठले तुम्ही कुठले आणि कुठं अंकुटा अरे लास्ट गावला 1800 गेले. कधी गेले ते लासलगावला 1800 कधी गेले 1800 परदेशी परवा दिवशी बघा रे 1 रुपये वाढते शेतकऱ्याला भिकारी समजी तर काय थोडे होते म्हणा आलूपती तुम्हाला वाटलं थोडे इकडं- होते ना हा. म्हणून एवढे लाव एवढं पण तुम्हाला वाटलं भाव चांगला भेटेल इथं आता ही क्वालिटी काय हे? मग याला काय झालं सरलाट माल एक वाळेल माल 8 दिवस 10 दिवस झाले याला वाळून बरोबर तिकडं 1800 गेला आणि इकडं डायरेक्ट डॉक्टर त्यांच्या आईची आड डॉक्टर हा मारून टाकू दे. आजचे दिन आहे का आजचे दिन तो मोदी ठेवला नाही पाहिजे गोळ्या घातल्या पाहिजे त्या आईचा भाव. कांदा एवढा भारी एवढा सुपर मार्केट मग यात्रामध्ये 40 क्विंटल निघत नाही हा बरोबर आहे. पाठी खर्च 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 भेटेल का आता एवढं काय झालं ना खर्च भेटेल का आता निघली खर्च भेटेल आता यंदा खर्च भेटेल अशा भावात काय भेटलं एवढं क्वालिटी आणायला पाठी याला औषध पाणी सोपतं नाही ना नाही बरोबर आहे औषध एकदा एक हात मारायचं म्हणलं 3000 रुपयाचे औषध लागते एक हाताला 7-8 हात होय रे मग हे करून शेतकरी पण ते आता मडक पिकवलं ते इकणं गरजेचं आहे ना बरोबर मोदी म्हणतो आजच्या दिन आहे का त्याच्या आजचा भोवसाला माल माल कसं आहे माल माल एक नंबर आहे कच्चे आला माल बरोबर आहे त्याला किती लागलं खर्च तुम्ही खर्च जाऊ त्याच्या पोटाचं एवढं द्या ना हा मग तर शेतकरी जगन म्हणा नाही तर या असं राहिलं तर शेतकरी जगन का काय जगत हा तुम्हाला काय वाटतं पुढची पिढी असं राहिलं तर पुढची पिढी शेती करत काय तरी त्याची आईची काय हं? हं? शेती करू नये पाटील गाई पाळा दूध विकावा रोज काय त्यांचा 20 रुपयाचं दूध विकावा आराम करा मग काय लय जाते पाटील लय जाते एवढी सांगते ना मला एवढी मेहनत करून जर त्याचा फळ नाही भेटलं तर मग काय काय उपयोग? पडत आहे इलेक्शन आलं का आजच्या दिन आहे का आजच्या दिन त्याच्या आईचा भाव. या अशा आजच्या हे दिनी राज्यात ठेवलं नाही बाय सरकार आणि केंद्र सरकार भानव नाही अहो बाहेर त्या राज्यात कांदे पाहिजे तर तरी कांदे देते नाही द्यायचे मग याने शेतकरी खात्यात घालत चालतो केलं बरोबर आहे त्याला काय ते दोन वेळे पाहिजे काय आता विचारायचंच नाही तर बोगस सांगायचं ह्या ऐकून बरं आहे आता काय कामे बी आहे तुमच्या दोन्ही द्या ना एक कांदा एक नंबर कांदा आहे तरी वाटत तुम्हाला याच्यात खरं नाही नाही एक सुद्धा नाही फुकट आहे का ती क्वालिटी आणायची नाही एक हाताला 3-3.5 हजार खर्च येतो एका हाताला एक एकराला मग मजुऱ्या मजूर भेटा ना अजून तरी आम्ही फुकट काम करतो फुकट शेतकरी वावरात होतो फुकट काम फुकट काम करू राहिला बरोबर सकाळी मजूर आहे ना सकाळी येतो 11 वाजता 5:30 वाजले तो पैसे ठेवू तिकडे तो काय ते फुकट इकत काय फळ नाही आम्हाला काय घेणं आम्हाला आम्ही यांची काही भीक मागत आम्हाला वाटतं एवढं गेलं तर आपलं काहीतरी राहील काय राहील काय राहणार आहे अशा ह्याच्यात आम्ही कोणा काही मागायचं मजूर आमचे काही मागत आम्ही कोणा काही मागायचं सरकारने एक भाव ठरवून दिला पाहिजे का एवढा भाव आम्हाला भेटलाच पाहिजे तर काहीतरी शेतकऱ्याला परवडेल आपल्याला वाटतं 2-2.5 हजार केलं तरी थोडंफार आपल्या पोटाला भेटत भेटल अहो बाल चौधरी 1600 रुपयाचे काय देत क्वालिटी काय मोदी ना मोदी पाडवा मोदी पाडू आता पाडवा आयला घरातून पेट्रोल घालवा पण त्याचा प्रचार उलटाच करू आम्ही हा हे ना फक्त पुढच्या कोंबड्याच्या आजच्या दिन आहे का